पवार साहेबांनी मनधरणी करून महिला विधेयक आणलं असं सुळे म्हणाल्या. संसदेमध्ये मांडलेलं विधेयक महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलं. महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. पास झालेल्या बिलावर कसली चर्चा असं सुळे म्हणाल्या. संसदेमध्ये आम्ही होतो, मुख्यमंत्री नव्हते. महाराष्ट्रात विशाखा कमिटी आहे का? राज्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा नाहीत असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. पहिल्यांदा महिलांना आरक्षण देणारं राज्य म्हणजे तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे एक. त्यावेळीच माननीय मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार होते. त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यावेळी चर्चेमध्ये अनेक मतभेद झाले, पण आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यांची मनधरणी करून सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक मताने या देशामध्ये महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि इम्प्लिमेंट देखील केलं. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आतापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आतापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का? कोणी थांबवलं या सरकारला?